वाद शाहू महाविद्यालयातील गैरकारभाराचा. अध्यक्षालाच महाविद्यालयाचे गेट बंद, गेट समोरच पत्रकार परिषद. ज्याने शिक्षणाच्या पंढरीची पायाभरणी केली, शिक्षणाची पंढरी उभी केली, त्याच विठ्ठलाला शिक्षणाच्या पंढरीतून बेदखल केलेली घटना समोर आली आहे. ही घटना लातूर पॅटर्नला काळीमा फासणारी आहे. ऋषितुल्य व्यक्तिमत्व स्वतः उभं केलेल्या संस्थेने त्यांना दारावर उभे केले नाही, तर एक प्रकारे स्वतःची आबरू वेशीवर टांगली आहे. आपण संस्थेत अध्यक्ष असून आपल्यालाच प्रवेश नाही, हे पाहून त्या व्यक्तिमत्वाच्या तोंडावर चिंतेचा लवलेश नाही, तर तटस्थ साक्षी भावाने ते व्यक्तिमत्व न्यायासाठी लढत आहे, आपल्याला साथ घालत आहे. लातूर मधील ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्यांनी एका ध्येयाला प्रेरित होऊन शिवछत्रपती शिक्षण संस्था उभी करून संपूर्ण जगात नावलौकिक करणारी राजर्षी शाहू महाविद्यालयासहित अनेक संस्था उभारल्या, आज त्याच व्यक्तीला स्वतःच्या संस्थेत सुद्धा येऊ दिले नाही. कोणत्या तरी चित्रपटाला शोभेशी कहाणी नाही, तर ही गोष्ट आहे गोपाळराव पाटील यांची. ही गोष्ट आहे लातूरची मान शर्मेने खाली घालायला लावणारी. आज लातूरच्या विकासात इथल्या नेते लोकांचं जितकं योगदान नाही, तितके योगदान ह्या एकट्या संस्थेचे आहे, असे म्हटले तरी अतिशोक्ती होणार नाही. शिक्षणाचा लातूर पॅटर्न निर्माण करून इथे हजारो कोटीची उलाढाल करणारी बाजारपेठ उभी राहिली, ती या संस्थेमुळे. वयाच्या 94व्या वर्षी हा माणूस कुठे एकाकी तर पडत नाही ना. लातूरकर आणि शिक्षणप्रेमी आपण या ऋषीला एकटे सोडणार आहोत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना लातूरकरांच्या जिवारी लागणारी आहे. ज्या शिक्षण संस्थेने मागच्या 50 ते 57 वर्षांमध्ये कित्येक डॉक्टर्स, इंजिनियर्स, कलेक्टर, IAS, IPS, CA, बँकर, शिक्षक, उद्योजक घडवले, संस्थेत पारदर्शकता ठेवून संस्था चालवली, लातूर पॅटर्नची ओळख महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला करून दिली. महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला गुणवत्तेचा उच्चांक दाखवला. देशात नावाजलेली आदर्श शिक्षण संस्था, नावलौकिक असलेली शिवछत्रपती शिक्षण संस्था म्हणजेच राजर्षी शाहू महाविद्यालय. या शिक्षण संस्थेत मागच्या 7 वर्षापासून बेबनाव सुरू झालेला दिसून येत आहे. या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्याकडील सर्व अधिकार काढून घेऊन उपाध्यक्ष पंढरीनाथ देशमुख यांच्याकडे देण्यात आले आहे. संस्थेत झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती पत्रकारांना देण्यासाठी बेदखल करण्यात आलेल्या अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30च्या दरम्यान राजर्षी शाहू कॉलेजच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र प्राचार्याच्या आदेशानुसार कॉलेजचे मुख्य गेट बंद करून संस्था अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांना संस्थेत येण्यास मज्जाव करण्यात आला. तेथे संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव यांनी येऊन आज संस्थेची सर्वसाधारण सभा असल्याने सभागृह रिकामे नाही, पत्रकारांनी आमची बाजू ऐकून घ्यावी असा आग्रह केला. यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आला होता. आपली बाजू आपल्या दालनात येऊन ऐकून घेऊ असे पत्रकारांनी म्हटल्यावर सचिव अनिरुद्ध जाधव संस्थेत निघून गेले. त्यानंतर डॉक्टर गोपाळराव पाटील व 3 सदस्यांनी गेटवरच पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह केले सचिव व उपाध्यक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप. संस्थेच्या समांतर कार्यकारिणीने सुमारे 30 ते 35 कोटीचा भ्रष्टाचार केला असल्याचे पुरावे आरोप डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी केले आहे. प्रामुख्याने रेडी रेकनरच्या 202 पट वाढीव दराने संस्थेची 4 एकर जमीन खरेदी करण्यात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथे 10 कोटीची जागा घेऊन त्याच्या स्वच्छतेसाठी 12 कोटी खर्च दाखवत मोठा भ्रष्टाचार केला आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्राअंतर्गत 4 कर्मचाऱ्यांच्या नावे चेक काढून 20 लाखाचा भ्रष्टाचार केला आहे. तसेच संस्थेच्या यशवंत विद्यालयाच्या असिस्टंट पद भरतीमध्ये घोटाळा केला आहे. अशी अनेक प्रकरणे धर्मदाय आयुक्तालयाकडे पुराव्यासह सादर केली आहे, असे डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी यावेळी सांगितले. आर्थिक गैरव्यवहार करत आहेत असं आपलं म्हणणं आहे. बरोबर आहे, अगदी ठीक. हे तुम्ही जोपर्यंत संस्थेमध्ये 2017 पर्यंत कार्यरत व्यवस्थित होतात, आजही अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात, पण आपल्याला अध्यक्ष असताना सुद्धा डावललं जाते असं आपलं म्हणणं आहे. याचं कुठं दुःख वाटतंय का आपल्याला? नाही, दुःख वाटून काय उपयोग आहे. जे काही वास्तव आहे त्या वास्तवाला आपण समोर गेलं पाहिजे. वास्तव कायदेशीर बाबी जे काही ठरतील ते ठरतील, पण आज सध्या
मी एकटा त्यांच्याशी लढाई देत आहे. माझ्या काही साथीदार आहेत. आलं का लक्षात? त्यांची मेजॉरिटी आहे. कारण त्यांना सहकार्य करणारे अधिक सदस्य भेटतात. त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने समजावलं. दुःख आहे का? दुःख तर आहे. आता पुढे काय करायचं ते सांगा त्यांना. नाही, ह्याच्या पुढे आता जो काही एक धर्मादाय आयुक्तामध्ये केस तर चालू आहे, त्यांचा निर्णय ही पर्यंत आपण काही करू शकत नाही. आपण जे करणं शक्य आहे की जनतेला सत्य असत्याची, खरं खोट्याची माहिती देऊन पारदर्शकता संस्थेमध्ये आहे हे आम्ही दाखवलं. आलं का लक्षात? संस्थेच्या अध्यक्षाने त्यांचे काही थोडे सहकारी यांच्या विरोधामध्ये जरी काही मेजॉरिटी असली तरी ते लोकांसमोर यांची माहिती गेली पाहिजे, म्हणून आम्ही सर्व पत्रकार परिषद वगैरे घेण्याचा प्रपंच केला.